मुंबई आणि उपनगरामध्ये येत्या 24 तासात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता। मुंबई वेधशाळेचा अंदाज। मुंबईसह उपनगरामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग। अंधेरी, मालाड, कांदिवली, दहिसरमध्ये मुसळधार पाऊस। विलेपार्ले पश्चिम परिसरामध्ये दादाभाई रोड आणि एसपी रोडवरती पाण्याखाली दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी बंद। राज्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासन अलर्टवरती। मुख्यमंत्री शिंदे यांचे सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश। मुख्यमंत्री शिंदेंची आपत्कालीन यंत्रणांच्या प्रमुखांशी फोनवरून चर्चा। दादर समुद्र किनाऱ्यावरती पावसाचा आनंद घेण्यासाठी मुंबईकरांची गर्दी। नागरिकांना काळजी घेण्याचे केलं आवाहन। मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात। माहीम परिसरामध्ये अनेक रस्ते जलमय। विद्याविहार रेल्वे स्टेशनमध्ये रुळावरती पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक धीम्या गतीने। रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट। रोहा तालुक्यामधल्या कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली। आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा। रायगडला पाणी पुरवठा करणारे उन्नई धरण ओव्हरफ्लो धरणाचे 2 दरवाजे उघडले। धरणावरती पर्यटकांची गर्दी। रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यामधील वशिष्ठी नदीला पूर। समुद्राला भरती आल्यामुळे चिपळूण शहरामधील नाईक कंपनी परिसरामध्ये वशिष्ठी नदीचं पाणी। रत्नागिरीमधल्या काजळी नदीला पूर। चांदेराई बाजारपेठेमधल्या काही दुकानांमध्ये पाणी शिरलं। सकाळपासून कोसळणाऱ्या पावसामुळे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली। खेड दापोली मार्गावरती नारंगी नदीलाही पूर आल्याने दापोली मार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद। मुसळधार पावसामुळे रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील नारंगी आणि जगबुडी नदीला पूर। खेडच्या मटण मार्केटमध्ये पुराचं पाणी शिरलं, तर खेड दापोली मार्गावरती देखील पाणी आल्याने वाहतूक संथ गतीने। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं। मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून आवाहन। नांदेड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधबा अकराळ विक्राळ स्वरूप धारण केलं। एरवी जूनमध्ये ओसंडून वाहणारा धबधबा यंदा जुलैमध्ये मात्र प्रवाहित। नागपूरमध्ये आजही पावसाची जोरदार बॅटिंग। अनेकांच्या घरामध्ये शिरलं पाणी। धान्य आणि घरातील साहित्यासह कागदपत्रांचंही नुकसान। गडचिरोली जिल्ह्यामधील पर्लकोटा नदीला पूर। भामरागड तालुक्यातल्या 100 पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला। गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील ब्राह्मणी येथे पुराचं पाणी शिरल्यानं अनेक घरांची पडझड। तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची नागरिकांची मागणी। पावसामुळे गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यामधील शेकडो हेक्टर शेत जमीन पाण्याखाली। धान पिकासह तूर पिकाचं सुद्धा मोठं नुकसान। भंडाऱ्यामध्ये सकाळपासून पुन्हा एकदा मुसळधार पाऊस। पावसामुळे शेकडो हेक्टर शेत जमीन पाण्याखाली आल्यानं पिकांचं मोठं नुकसान। चंद्रपूरमध्ये पूरजन्य परिस्थिती। पुरामुळे शेतात अडकलेल्या 25 लोकांना रेस्क्यू करण्यात यश। चंद्रपुरात सुरू असलेल्या पावसामुळे चिचपल्ली गावामध्ये पूर परिस्थिती। चिचपल्ली गावामध्ये 100 ते 150 घरांमध्ये शिरलं पाणी। चंद्रपूरच्या पिंपळखुट गावामध्ये शिरलं अंधारी नदीचं पाणी। गावातल्या 15 ते 20 घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती। चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातील मुक्ताई धबधबा ओसंडून वाहू लागला। धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्यानं वन विभागाकडून धबधब्यावरील प्रवेशाला बंदी। वर्ध्यामधील देवळी तालुक्यातील बोभापूर दिघी गावाला पावसाचा फटका। गावातील 3 घरांवरील छप्पर तुटले, तर काहींच्या घराच्या भिंती कोसळल्या। सांगलीत झालेल्या मुसळधार पावसामुळे वारणा आणि कृष्णा नदी ओसंडून वाहू लागली। सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी 17 फुटांवर। वारणा नदीवरचे अनेक बंधारे पाण्याखाली। साताऱ्यामधील कोयना धरण परिसरामध्ये 24 तासात झपाट्याने वाढ। प्रति सेकंदाला धरणामध्ये 42,000 क्युसेकनं पाण्याची आवक।
अलमट्टी धरण सध्या 80% भरलं. कोल्हापूर, सांगली, शिरोळ, इचलकरंजी हात कणंगलेला मोठा दिलासा. अलमट्टी धरणातून 1,25,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. पालघर जिल्ह्यामध्ये पहाटेपासून दमदार पाऊस. जिल्ह्यातील भात रोवणीच्या कामाला वेग. दुसरीकडे नदी नाले ओव्हरफ्लो. सूर्या आणि वैतरणा नद्यांनाही पूर. विधानसभा निवडणुकीच्या साठी आता भाजपचं आज पुण्यामध्ये महासंमेलन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा थोड्याच वेळात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंनी आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी. मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यायचं की नाही ते स्पष्ट सांगावं. फडणवीसांचं थेट आव्हान. शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते, मग त्यांनी मराठा आरक्षण का नाही दिलं? फडणवीसांचा सवाल. मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावं की नाही ते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंनी सांगावं. फडणवीस यांचं आव्हान. राष्ट्रवादीशी आपण आधी खूप संघर्ष केला हे खरंय, मात्र परिस्थितीनुसार राजकारणामध्ये कधी तह आणि कधी सलगी करावी लागते. अजित पवारांशी केलेल्या युतीसंदर्भात फडणवीसांचं वक्तव्य. पुण्यामध्ये भाजपचं महाअधिवेशन. पुढचं सरकार महायुतीचंच असेल. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास. खोट्या नरेटिव्हच्या विरोधामध्ये लढण्यामध्ये कमी पडलो, आता फेक नरेटिव्हला खऱ्या नरेटिव्हला हाणून पाडणार. फडणवीसांचा इशारा. शिवरायांना मानणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे असं आम्ही मानतो, मात्र हल्ली हिंदूंना दहशतवादी म्हटलं जातं. विशाळगडावरती शिवप्रेमींना दहशतवादी म्हणण्यात आलं. देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. शेतकऱ्यांना वीज मोफत म्हणजे मोफतच, नंतर कुणालाही बिल पाठवणार नाही. विरोधकांच्या खोट्या आरोपांना बळी पडू नका. देवेंद्र फडणवीसांचं आवाहन. लाडकी बहीण योजना फसवण्यासाठी विरोधकांकडून प्रयत्न सुरू. योजनेसाठी अर्ज भरून घ्यायचे आणि सरकारपर्यंत द्यायचे नाहीत, ही सरकारची रणनीती. देवेंद्र फडणवीसांचा आरोप. महायुतीमध्ये सध्या महाभारत सुरू आहे. यापुढे काय होतं ते पहा. खोट्या नरेटिव्हचे मास्टरमाइंड शहा आणि भाजपच. नाना पटोलेंची टीका. महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. अजूनही जागा वाटपाचा कोणताही निर्णय झालेला नाही. मंत्री रवींद्र चव्हाणांची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणासंदर्भातली सर्वोच्च न्यायालयातली प्रलंबित सुनावणी ऑगस्टच्या अखेरीस होण्याची शक्यता. त्यामुळे निवडणुका लांबणीवरती जाण्याची शक्यता. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेवरच्या याचिकांवरती 23 तारखेला हायकोर्टात सुनावणी. ठाकरे आणि शरद पवार गटानं दाखल केलेल्या आव्हान याचिका. सोन्याच्या दरामध्ये 2 दिवसांमध्ये 900 रुपयांची घसरण. सध्या सोन्याला प्रतितोळा 73,600 रुपये दर, तर चांदीच्या दरामध्ये 3,000ची घसरण. चांदी सध्या 90,000 रुपये प्रति किलो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.